नमस्कार. संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं स्वागत. करमाळा नगर परिषद निवडणुकीमध्ये नात्यागोत्यांची जी निवडणूक झाली ती मोठी गमतीशीर झालेली आहे. वेगवेगळ्या प्रभागातून नात्यागोत्याचे माणसं काही आमनेसामने होते तर काही एकमेकाच्या विरोधात होते. अशा पद्धतीची निवडणूक झाली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ नंदिनी जयवंतराव जगताप या उभ्या असताना त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष वैभवराव जगताप हे प्रभाग 5B मधून उभे होते. दुर्दैवानं या दोघाही मायलेकरांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी आणि त्यांच्या पत्नी शबाना तांबोळी हे अनुक्रमे प्रभाग 3 आणि प्रभाग 10 मधून निवडणुकीला उभे होते. दुर्दैवानं या दोघांनाही या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहेत. प्रभाग 7 मधून पुष्पा प्रदीप शिंदे व त्यांचे पुतणे जयदीप प्रकाश शिंदे हे चुलते पुतणे या निवडणुकीत उभ्या होत्या. दुर्दैवाने या दोघांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आणखी सुदैवाची बाब म्हणजे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या सौ मोहिनी संजय सावंत या तर विजयी झाल्याच, परंतु त्यांचे पती संजय सावंत हे सर्वाधिक जास्त मताधिक्यानं विजयी झालेले आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या जाऊबाई प्रभाग 10B मधून चैताली सुनील सावंत याही 128 मतांनी विजय झाले. म्हणजे एकाच घरातील 2 सख्या जावा आणि नगराध्यक्षांचे पती असे हे विजय झाले आहेत. या निवडणुकीमध्ये आणखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मध्ये लताताई विजय घोलप आणि सचिन घोलप हे दीर भाऊजाई उभे होते. ते दोघेही विजयी झाले आहेत. तसेच प्रभाग 4 मधून स्वाती फंड आणि अतुल फंड हे माजी नगरसेवक असणारे दीर भाऊजाई हे सुद्धा या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत. या निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी निवडणूक लढवली होती त्यामध्ये शौकत नालवंत तसेच वैभवराजे जगताप यांना पराभवाचा फटका बसला. परंतु प्रभारी नगराध्यक्ष म्हणजे ज्यांनी काम केलं असे ढाळे यांना मात्र या निवडणुकीमधून प्रशांत मोहन ढाळे यांना मात्र पुन्हा संधी मिळाल्याचे आपल्याला दिसून येते. या निवडणुकीमध्ये भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. तर पूर्वीच्या माजी नगरसेवकामध्ये संजय सावंत, प्रसाद ढाळे, स्वाती फंड, अतुल फंड हे विजयी झाले. तर बानू जमादार, सविता कांबळे, प्रवीण जाधव, साधना मंडलिक, जनाबाई कांबळे, राहुल जगताप, अल्ताफ तांबोळी, संगीता खाटेर आदींना पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत आणखी महत्त्वाचं म्हणजे चुलत्या पुतण्यांचा असला गाजलेला सामना. यात प्रभाग 5B मधून वैभव जगताप यांचे चुलते राहुल नामदेवराव जगताप हे उभे होते. विशेष म्हणजे या दोघांनाही पराभवाचा फटका बसला असून सर्वसामान्य परिवारातील विक्रमसिंग परदेशी हे विजयी झालेले आहेत. एकंदरीतच नात्यागोत्यांच्या निवडणुकीमधून ही निवडणूक अतिशय गाजली आणि त्यामध्ये निकालही अशा पद्धतीने वेगवेगळे लागलेले आहेत.